हॅलो ऑल माय लवली फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी आजच्या सेशनमध्ये स्वागत करते तुमच्या सर्वांचं. आज आपण जी पोयम आहे आपली ट्रुथ त्याचं रेसिटेशन करू आणि एक्सप्लेनेशन पार्ट पाहू की या पोयम मध्ये एक्झॅक्टली म्हटलं काय गेलं आहे. चला आपण विदाउट वेस्टिंग टाइम विल स्टार्ट द पोयम ट्रुथ. सो ॲज आय हॅव सेड, फर्स्ट ऑफ ऑल विल रिसाइट द पोयम ट्रुथ. ट्रुथचा अर्थ तुम्हाला सांगून चुकले मी आधी. सत्य. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved, the fall word swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. By Barry Wade. ही पोएम कोणी लिहिली आहे? बॅरी वेड. हे पहा, ह्याच्यात काय म्हटलं जाते हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. ह्याच्यात हे म्हटलं जात आहे की आपल्याला ज्या चोट असते ना आपली, जी अंगाची शरीरावरची चोट जी असते, मग ती चाहे आपल्याला स्वॉर्ड्सनी लागे, चाहे पत्थरांनी किंवा कशाही प्रकारे आपल्या शरीरावरची चोट जी आहे ती तर हील होऊन जाते जशी तशी. त्याचा घाव इतका गहरा नसतो. पण जे शब्दांचा घाव असतो, जे लोक वाईट शब्द बोलतात आणि हे सगळं असतं किंवा खोटं बोलतात, तर असे शब्दांचे घाव जे आहे ते कधी भरत नाही. ते लवकर भरत नाही, त्यांना भरायला खूप वेळ लागतो. आणि हे जे शब्द असतात, हे शब्द आपल्याला भेदून जातात, आपल्याला चिरून जातात. कारण की आणि हे कुणाला दिसतही नाही. ह्याचे घाव जे असतात हे कुणाला दिसत नाही, हे आपण आतल्या आत आपल्याला खात जातं. तर आपल्याला काय करतं, आपल्याला खोकलं करून टाकतं हे सगळं. तर ह्याच्यात हेच म्हटलं गेलंय की जे बाह्य जे वस्तूंचे पत्थर असे, स्टिक्स असे, ह्याचे तर जर आपल्याला घाव लागतात तर ते कधी ना कधी हील होऊन जातात आणि ते लवकरच हील होतात. पण हे जे शब्दरूपी जे घाव असतात, जे आपल्याला भेटतात, हे लवकर बरे होत नाही. तर म्हणून मेन ह्याच्या मागचं तात्पर्य हा आहे की म्हणून शब्द असे बोलावे जे की कुणाला त्रास न दे, जे की कटू नसे. तर पाहत आपण बघूया याचं एक्सप्लेनेशन पार्ट. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. तर स्टिक्स म्हणजे की छडी असे किंवा स्टोन असे, पत्थर असे, तर ते जे आहे माझ्या बोन्सला, माझ्या हाडांना ब्रेक करू शकतंय ते. ठीक आहे ना, ते माझ्या हाडांना ब्रेक करू शकतं, तोडू शकतं. तर परत से स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. तर छडी असे किंवा पत्थर असे, हे सगळ्या वस्तूंनी जर कुणाला मारलं जाय तर ते जे आहे त्याच्या हाडाला तोडू शकतं. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. पण जे शब्द आहे ते सुद्धा मला हर्ट करू शकतात. त्याच्याने सुद्धा मी जे आहे मला वूंड लागू शकते, मला चोट लागू शकते. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. कारण की स्टोन्स असे, पत्थर असे किंवा स्टिक्स असे, है ना, काठी असे, ह्याच्यानी माझी स्किन ब्रेक होईल. माझा जो चमडी आहे त्याच्यावरती जर चोट लागेल त्याच्या, आणि ते ब्रेक तर होऊ शकतं, ते तुटू शकतं. वाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. पण जे शब्द आहेत ते काय आहे? घोस्ट. घोस्ट कशाला म्हणतात? भूत. भूत असतं ना, भूत. तर भूताला घोस्ट म्हटलं गेलं. इथे कंपॅरिझन केलं गेलंय शब्दांचा भूतांशी. कोणत्या शब्दांचे? जे खराब वाईट शब्द असतात, ठीक आहे, जे की कोणाला दुखवायला म्हटले जातात. वाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. भूत काय करतं? भूत तुम्हाला हॉन्ट करतं. सपोज तुम्ही रात्री कोणची फिल्म पाहताय, है ना, अशी प्रकारची घोस्ट वाली, आणि त्याच्यानंतर काय होतं की रात्री तुम्ही झोपायला जाल तर तुमच्या मनात, दिमागमध्ये तेच चालत राहिले. तुम्ही एकटे जर वॉशरूमही जायचं असेल तर तुम्हाला भीती वाटेल, तर ते दॅट इज कॉल्ड हॉन्ट, है ना. आपल्याला हॉन्ट होतं, ते आपल्याला तेच ते दिसतं. तर आता हीच गोष्ट इथे म्हटली गेली आहे की वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. हे शब्द आहेत ते भूतासारखे, जे की मला हॉन्ट करतात. हा हॉन्टचं मिनिंग काय दिलंय? ट्रबल, वरी अगेन अँड अगेन. म्हणजे परत परत आपण त्याच्या बाबतीत चिंतित राहतो. कोणी आपल्याला जर काही असं वाईट बोलून दे किंवा कोणी अपमानजनक शब्द बोलून दे, तर काय होतं, आपण न चाहूनही आपण त्याच बाबतीत परत परत सोचत राहतो. आणि तिकडेच आपलं चित्त लागलं राहतं की त्यांनी आपल्याला असं बोललं, आणि आपल्या मनाला ते गोष्ट खात राहते. म्हणून म्हटलं गेलं की शब्द हे घोस्ट आहेत, जे की मला हॉन्ट करतात, मला परत परत त्रास देतात. स्लॅन्ट अँड कर्व, द फॉल वर्ड स्वॉर्ड्स. स्लॅन्ट याचा अर्थ काय झाला? लीन और स्लोप टू वन साइड. म्हणजे एका साइडला जे स्लोप करतं, है ना, एका साइडला असं पडलेली बाजू असते. आणि कर्व तर तुम्हाला माहिती की कर्व कशा असतो? हे स्ट्रेट आहे, कर्व आहे, दिस इज कर्व.
curved the forward swords to pierce and stick inside me. तर इथे म्हटलं जातंय की जे शब्द असतात ते तलवारशी त्याची म्हणजे की समजून घ्या तुम्ही त्याची कंपॅरिझन केलं गेलं की ते तलवार सारखे असतात आणि मला चुभतात ते. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड. पियर्स म्हणजे काय, भोग करणं कोणत्या वस्तूमध्ये. स्टॅब ऑर पंक्चर, ठीक आहे ना. तर कोणत्या वस्तूत आपण जेव्हा जे भोग करतो दॅट इज कॉल्ड पियर्सिंग, ठीक आहे ना. तर पियर्स अँड स्टिक इनसाइड म्हणजे ते मला आतपर्यंत भेदून जातं आणि माझा आरपार चाललं जातं आणि माझ्या आतमध्ये मला त्रास होतो. तर अशा प्रकारे इथे पहिल्या स्टॅन्झामध्ये वर्ड्सला घोस्टशी कम्पेअर केलं गेलं, भूताशी, आणि ह्याच्यामध्ये स्वॉर्ड्सशी ना, स्लॅन्ट अँड कर्व द फॉल वर्ड स्वॉर्ड्स. तर अशा प्रकारचे जसं की कोणची तलवार आपल्याला भेटते अशाच प्रकारचे जे शब्द असतात तेही माझ्यावरती असेच घाव करतात, माझ्या आत म्हणजे मला भुकून आणि मला त्रास देतात. बॅट्स अँड ब्रिक्स मी एक थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी. आता इथे म्हटलं गेलं बॅट्स, बॅट म्हणजे कोणता, जे आपला लाकडीचा बॅट असतो ते, किंवा ब्रिक्स म्हणजे जे पत्थर असतात ना, ब्रिक्स दगड असतात ते जे असतात एक थ्रू बोन्स. तर ते जर आपल्याला लागून जातं ते दर्द करतीलच ते, ठीक आहे ना, त्याच्याशी दर्द होईल. एक म्हणजे काय झालं, दर्द होणं. थ्रू बोन्स, तर बोन्स वरती जर लागून जातं त्याच्याशी दर्द होईल. बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी, पण जे शब्द आहेत ते काय होतील, मॉडिफाय म्हणजे मेक वन फील अशेम्ड अँड एम्बॅरेस्ड. तर त्याच्यानी कोणाला जर तुम्ही खराब बोलाले तर त्याच्याने समोरचा काय होईल, अशेम होईल, त्याला लाजिरवाणा होऊ शकतो, एम्बॅरेस होऊ शकतो तो. म्हणून म्हटलंय बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी, शब्दांनी मी जे आहे अशा प्रकारे एम्बॅरेस होऊ शकतो जर कोणी माझ्याकरता असं खराब वाईट बोले तर. तर इथे तेच म्हणजे शब्दांची महत्ता सांगितली जाते की भाई तलवार असे काही असे त्याच्यानी तर माझ्या अंगात भोग होऊ शकतं, काही होऊ शकतं, पण शब्दांनी जे आहे मी कधी हील न होणारी अशी गोष्ट होईल. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. जे शब्दांनी मला जो पेन मिळालाय, दर्द मिळाला आहे, त्याचे जे स्कार आहे म्हणजे मार्क लेफ्ट बाय अ वूंड. सपोज तुम्हाला कधी लहानपणी काही चोट लागली असेल ना, काही लागले असेल, कोणचे कोणचे असे चोटा असतात ज्याचे की आपल्या शरीरावरती दाग राहून जातात है ना. कधी आपण जळून जातो तर जळल्याचाही दाग राहून जातो, तर ते दॅट इज कॉल्ड स्कार. तर जे शब्दांचे जे दर्द आहे, पेन आहे, पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट स्कार, त्याचा जो स्कार आहे, त्याचा जो मार्क आहे, ठीक आहे ना, तो राहून गेलाय ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. कुठे राहिला, शरीरावरती नाही, शरीरावरती दिसत नाही, पण आपल्या दिलो दिमाग वरती, दिलवरती, आपल्या मनावरती, आपल्या दिमागवरती तिथे त्याचे जे घाव आहेत ते राहून, ते जे हमेशा करता राहून गेले. आणि जे की टेंडर आहे, आपला माइंड असो, आपला हर्ट असो, हे बहुत टेंडर असतात, नाजूक असतात खूप. कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हील्ड. ब्रुजेस काय असतात, इंजरीज. कट्स ऑन द स्किन, जे आपल्या शरीरावरचे घाव असतात, ठीक आहे ना, जे कट असतात, इंजरी असतात, ते त्याला म्हणतात. सो कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हील्ड. आता जे आपल्याला बाहेरी आपल्या शरीरावरती लागलेल्या चोटा आहेत त्या सगळ्या हील होऊन गेल्यात, त्यांच्यात आता घाव कुठेच नाहीये. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. पण ते शब्द आहेत जे की मला अजूनही आठवण आहेत, जे खराब शब्द बोललेले आहेत ते मला अजूनही आठवण आहे. सो आता तुम्हाला कळलं असेल की शब्दांचा जो घाव असतो तो फार गहरा असतो, तो आपल्या दिलवरती, मनावरती, दिमागवरती असर करतो बहुत भयंकर. म्हणून आपल्याला शब्द सोचून समजून बोलले पाहिजे. आता पहा याचे प्रश्न आहेत काही दोन. वेअर डू पेनफुल वर्ड्स लीव देअर स्कार्स. पेनफुल जे शब्द असतात त्याचे जे स्कार्स असतात, त्याचे निशाण असतात, ते कुठे राहून जातात, तर ते राहतात ऑन माइंड अँड हार्ट. आपल्या माइंडवरती, आपल्या दिमागवरती आणि आपल्या हृदयावरती राहून जातात त्याचे निशाण. अशाच प्रकारे व्हॉट आर वर्ड्स कम्पेअर टू इन द फर्स्ट टू स्टॅन्झास. पहिल्या दोन स्टॅन्झास मध्ये शब्दांना कशाशी कम्पेअर केलं गेलंय, तुलना केली गेली आहे, तर घोस्ट अँड स्लांट अँड कर्व्ड स्वॉर्ड्स, भूताशी आणि अशाच प्रकारे स्वॉर्ड्स जे असतात, तलवार असते, त्याच्याशी याची तुलना केली गेली आहे. सो पोयम वाचून झालेली आहे. आता आपण याचा नेक्स्ट पार्ट बघूया. सो इन अवर इंग्लिश वर्कशॉप, क्वेश्चन नंबर 6, write an experience of your own which proves that kind words relieve distress. एक आपल्याला आपला अनुभव लिहायचा, त्याच्यात सांगायचं आहे की जे काइंड वर्ड्स असतात, चांगले बोललेले शब्द असतात, ते डिस्ट्रेसला, आपली जितकी पण चिंता वरी असतात त्याला जे आहे रिलीव्ह करतात, त्याच्यामध्ये आराम देतात. आय एम व्हेरी गुड इन ड्रॉइंग अँड आय हॅव वन several prizes इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स ऑल्सो. म्हणजे काय झालं की मी ड्रॉइंग मध्ये फार चांगली आहे आणि मी त्याच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स मध्ये काही प्राइजेस सुद्धा जिंकलेले आहेत. आय फेल्ड इन इट इन स्टँडर्ड 7. पण मी जेव्हा मी 7वीत होते मी त्याच्यामध्ये
फेल होऊन गेले, म्हणजे की मला ड्रॉइंग चांगली नव्हती येत. आय वॉज टोटली इन स्ट्रेस. तर तेव्हा मी फार जास्त स्ट्रेसमध्ये येऊन गेले. मला असं वाटलं की आता कसं होईल. आपण जसं की एक नॉर्मल फिलिंग असते कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा आणि आपण नाही येऊ पावलं त्यात पुढे, तर मग कसं होतं आपली फिलिंग. सो दॅट इज स्ट्रेस. माय मदर इज माय फर्स्ट गुरु. माझी आई माझी पहिली गुरु आहे. शी रिलीव्स माय स्ट्रेस. तर ती माझा स्ट्रेस जो आहे तो रिलीव्ह करते. ती त्याच्यात सहयोग करते मला बाहेर यामध्ये. शी टोल्ड मी टू कीप कूल अँड काम अँड सेट. तर तिने मला जे आहे म्हटलं की तू शांत राहा. आणि मग ती म्हणाली, बिलीव्ह इन युअर सेल्फ, इट इज नॉट द लास्ट एक्झाम. ती म्हणाली की आपल्या आपवरती विश्वास ठेव. हा काही शेवटला एक्झाम नाहीये कोणचा ऑफ युअर लाईफ. तुझ्या जीवनाचा शेवटला एक्झाम नाहीये. यू कॅन गिव्ह मेनी सच एक्झामिनेशन्स इफ यू थिंक पॉझिटिव्हली. जर तू आत्मविश्वास ठेवशीलस आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवशीलस आपली, तर सकारात्मक विचारांनी तू असे खूप एक्झाम पास करशील पुढे. शी ऍडवाइज मी. मग तिने मला सल्ला दिली, बी कॉन्फिडेंट अँड डोंट लूज होप. कॉन्फिडन्स ठेव आपल्यावरती, आत्मविश्वास ठेव आणि आशेला कधी सोडू नको. आय नो युअर कॅपॅसिटी. मला तुझी कॅपॅसिटी माहिती आहे की तू किती करू शकते. यू कॅन डू बेटर इन फ्युचर इफ यू ट्राय युअर बेस्ट. जर तू आपलं सर्वोत्तम देशीलस तर तू चांगलं करू पावशीलच भविष्यात. ओनली यू कॅन चेंज युअर लाईफ. फक्त ते तूच जी आपली लाईफला, जीवनाला चेंज करू शकते. व्हॉट एव्हर कम्स फेस इट ऑन युअर फीट. तर जेही काही येईल ते तू आपल्या पायावरती उभी राहा आणि त्याला फेस कर, सामना कर त्याचा. वर्क हार्ड अँड यू विल सक्सीड. तर अशाच प्रकारे खूप हार्डवर्क कर आणि तू सफल होशीलस. These words of my mother gave me inspiration and I tried my level best for the next exam and passed with flying colors. तर अशा प्रकारचे तिचे जे आहे शब्द ऐकून माझ्यात खूप एनर्जी भरली. मी कॉन्फिडेंट झाले आणि तिने मला प्रेरणा दिली आईने माझ्या. आणि मी आपलं पूर्ण भरपूर भरसक प्रयास केला आणि पुढच्या एक्झाम मध्ये मी चांगल्या नंबरांनी पास झाले. तर अशा प्रकारे तुमच्याही जीवनात कोणी ना कोणी असेल जे तुम्हाला असे चांगले गोष्टी म्हणत असेल. नेक्स्ट बघा, समरी ऑफ द पोएम. पोएमची समरी आहे. समराइज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. हा क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा. छोट्यामध्ये आपल्याला पोएम मध्ये काय म्हटलंय सांगायचंय शॉर्ट मध्ये. द स्पीकर ऑफ द पोएम ट्रूथ इज बॅरी वेट. ह्याचा स्पीकर म्हणजे जे पोएट आहेत. द पोएट इज अड्रेसिंग दिस पोएम टू द रीडर्स. पोएट कोणाला ऍड्रेस करतात ते संबोधन रीडर्सला, जे वाचक पाठक गण आहेत त्यांना. द पोएट सेज दॅट स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक आवर बोन्स अँड स्किन. तर इथे पोएट म्हणतात की जे स्टिक्स असतात, स्टोन्स असतात, पत्थर असतात, किंवा छडी असते, ती आपल्या बोन्स, आपल्या हाडांना किंवा आपल्या स्किनला ब्रेक करू शकते, तोडू शकते. बट द हार्श वर्ड्स दॅट वी यूज ट्रबल अ लॉट. पण जे हार्श वर्ड्स आपण यूज करतो ते आपल्याला जास्त ट्रबल करतात, जास्त त्रासदायक असतात. द पोएट कम्पेअर्स वर्ड्स विथ स्लॅन्ट अँड कर्व्ड स्वॉर्ड विच पिअर्सेस अस डीपली. तर इथे पोएट जे आहे ते शब्दांची तुलना, हार्श वर्ड्सची तुलना जे आहे स्वॉर्डशी, तलवारीशी करतात, जे की आपल्याला आतपर्यंत भेदून टाकतात. द थिंग्स लाईक बॅट्स अँड ब्रिक्स मे हर्ट अस फिजिकली. तर जसे की वस्तू आहे, जसे बॅट असो किंवा ब्रिक्स असो, हे आपल्याला फिजिकली, शारीरिक रूपाने क्षती पोहोचवू शकतात. बट द हार्श वर्ड्स दॅट वी यूज हर्ट आर इमोशन्स डीपली. पण जे आपण हार्श वर्ड्स, जे असे खराब शब्द यूज करतो, ते आपल्या इमोशन्सला, आपल्या भावनांना आतपर्यंत जे आहे हर्ट करतं. Our physical injury can be healed easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. म्हणजे काय झालं की आपली जी फिजिकल इंजरी आहे, शारीरिक जे चोट असेल ती लवकर आसानीने भरून जाते. पण जे आपले स्कार्स असतात, निशाण असतात, जे की आपल्याला हार्श वर्ड्सच्या कारणाने लागलेले आहेत, कोणी कटुवचन बोलतं त्याच्या कारणाने लागलेले आपले जे आहेत, ते आपल्या दिल आणि दिमागवरती भरपूर असर करतं. आणि ते फार डेलिकेट असतात आणि ते नेहमी करता राहून जातात. सो वी शुड यूज वर्ड्स केअरफुली व्हाईल स्पीकिंग. म्हणून आपल्याला शब्दांचा चुनाव बहुत केअरफुली केला पाहिजे, लक्ष देऊन बोलताना. लास्ट आहे आपलं ऍप्रिसिएशन ऑफ पोएम. कम्प्लीट द फॉलोइंग. इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाईपने दिलेला आहे. द टायटल ऑफ द पोएम ट्रूथ. पोएट ऑफ द पोएम बॅरी वेट. थीम ऑफ द पोएम. पोएमची थीम काय? वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. आपल्याला कोणाशी कधी काही वाईट नाही बोललं पाहिजे. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. आपल्याला शब्दांचा चुनाव फार केअरफुली केला पाहिजे. नंबर ऑफ स्टॅन्झास 3. राईम स्कीम ABCB. राईम स्कीम काय आहे? पोएमची ABCB आहे. फिगर ऑफ स्पीच काय आहे? अलिटरेशन अँड रिपिटेशन. द लाईन आय लाईक. मला कोणती लाईन सगळ्यात जास्त आवडली? पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. म्हणजे
जो शब्दांनी जो घाव झाला आहे तो आपल्याला त्याचे निशाण आपल्या मनावरती, आपल्या हृदयावरती अंकित होऊन चुकले आहे, जे की बहुतच टेंडर आहे, जे बहुत सॉफ्ट असतात. तर आज आपण ही पोयम आपली वाचली, खूप सुंदर पोयम होती. होपफुली तुम्ही पण याच्याशी खूप शिकले असाल आणि नेहमी चांगल्या शब्दांचा यूज कराल. सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.